नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 12वी अर्थशास्त्र विषयातील प्रकरण 8 सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं कोणती आहेत या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय ते समजून घेऊया. सार्वजनिक खर्च म्हणजे सरकारकडून विविध क्षेत्रांमध्ये केलेला खर्च. लोकांच्या कल्याणासाठी सरकारकडून प्रशासन, शिक्षण, आरोग्य, संरक्षण इत्यादी अशा अनेक घटकांवर खर्च केला जातो. दिवसेंदिवस शासनाचा हा सार्वजनिक खर्च सतत वाढत आहेत. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं कोणती आहेत ते आता आपण पाहूया. पहिले कारण लोकसंख्येतील वाढ. लोकसंख्या वाढल्यामुळे सरकारला मूलभूत सुविधांवर जास्त खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, रस्ते इत्यादी पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्यामुळे शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. दुसरे कारण कल्याणकारी योजना. 21व्या शतकात सरकारची भूमिका ही कल्याणकारी असल्यामुळे प्रचलित काळात जनतेच्या संरक्षणाबरोबर सरकारला वृद्ध, शेतकरी, महिला, अपंग, गरीब आणि गरजू घटकांसाठी रोजगार हमी योजना, शैक्षणिक योजना, मोफत धान्य वाटप, वृद्धापकाळ वेतन अशा अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रचंड खर्च करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते. तिसरे कारण आर्थिक विकास. देशाच्या प्रगतीसाठी सरकारला विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते. उद्योग, शेती, वाहतूक सेवा इत्यादी क्षेत्रातील विकासामुळे अर्थव्यवस्थेत रोजगार वाढ, उत्पादन वाढ होऊन आर्थिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे जलद आर्थिक विकासासाठी सरकार विविध योजना व कार्यक्रमांवर खर्च करते. परिणामी एकूण खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. चौथे कारण प्रशासनाचा विस्तार. सरकार किंवा राज्य चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय खर्च करावा लागतो. हा खर्च जरी अनुत्पादक असला तरी तो करावाच लागतो. म्हणूनच प्रशासकीय कामांसाठी नवीन विभागांची निर्मिती केल्यामुळे खर्च वाढतो. पाचवे कारण संरक्षण खर्च. सरकारला सर्वाधिक सार्वजनिक खर्च देशाच्या संरक्षणावर करावा लागत आहे. प्रत्यक्ष युद्ध होत नाही, परंतु युद्धसज्जतेसाठी प्रचंड प्रमाणात सार्वजनिक खर्च करावा लागतो. भूदल, नौदल आणि हवाई दल अशा तिन्ही प्रकारच्या सैन्य दलावर सरकारला खर्च करावा लागतो. थोडक्यात प्रत्यक्ष युद्धापेक्षा युद्धसज्जतेवरील आधुनिक शस्त्रास्त्र, सैनिकांचे वेतन, प्रशिक्षण इत्यादी घटकांवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतो. सहावे कारण नैसर्गिक आपत्ती. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती उद्भवतात, जसे की पूर, भूकंप, दुष्काळ, चक्रीवादळ, साथीचे रोग इत्यादींमुळे शासनाला आपत्ती व्यवस्थापन करताना मोठ्या प्रमाणात सार्वजनिक खर्चात वाढ करावी लागते. सातवे कारण महागाई. सद्यस्थितीत प्रत्येक वस्तू व सेवांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अशा प्रकारच्या भाववाढीमुळे सरकारला बाजारातून वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते. तसेच शासकीय व निमशासकीय नोकरवर्गाच्या वेतन व भत्त्यातील वाढ यामुळे शासनाला वाढीव खर्च करावा लागत आहे. आठवे कारण कर्जावरील व्याज. सरकारने घेतलेल्या कर्जावर व्याज भरावे लागत असल्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. तसेच शासनाच्या कार्यात होणारी वाढ, वाढते शहरीकरण, लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार, औद्योगिक विकास इत्यादी अशा अनेक कारणांमुळे शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF फाईल लिंक दिलेली आहे. त्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर कसे लिहावे ते दिलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अर्थशास्त्र अभ्यास मित्र.